देवघराचे 45 नियम। पूजा घर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा, घराचे पवित्र राखणारी मंगल जागा। घर लहान असो किंवा मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात। घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे, देवघरासाठी योग्य दिशा कोणती असावी, जाणून घेऊया। 1. तुमच्या घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला तुम्ही देवघर बनवू शकता। ही दिशा देवघर बनवण्यासाठी अगदी उत्तम दिशा आहे आणि या दिशेला पूजा केल्याने देवी देवता लवकर प्रसन्न होतात। 2. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचे। ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआपच नष्ट होतात। सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील सकारात्मक ऊर्जा वाढते। 3. देवघरातील दिवा समी निरंजन हे आग्नेय कोपऱ्यातच ठेवावे, तर धूप उदबत्ती स्टँड हे वायव्य कोपऱ्यात ठेवावे। 4. देवघरात असो किंवा उंबरठ्यावर अगदी कुठेही तुटलेला दिवा कधीही लावू नका, यामुळे घरात नकारात्मकता वाढते। जर तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवा लावत असाल तर तो तुटलेला दिवा लावल्याने तुमची इच्छा पूर्ण होत नाही, शिवाय लक्ष्मी मातेचा कोप होतो। 5. एकाच घरामध्ये 2-2 शिवलिंगे, शाळीग्राम, सूर्यकांत चक्रा, गणपती व शंख पूजू नयेत। 6. देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळीच्या जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावे। 7. देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा देवी देवतांचे फोटो असावेत, त्यामध्येच गणपतीची मूर्ती, कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती, इष्टदेवतेचा फोटो, लंगडा बाळकृष्ण, पांडुरंग, नंदी किंवा नागवीर, हित शंकराची पिंड ही पिंड दगडाची किंवा पंचधातूची असावी। तसेच देवघरात अन्नपूर्णेची मूर्ती जरूर असावी। हे सर्व देव आपल्या देवघरात जरूर असावेत। 8. देवघरात देवी देवतांच्या मूर्त्या आणि फोटोंची तोंड नेहमी पश्चिम दिशेला असावी, म्हणजेच पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड नेहमी पूर्वेस होईल अशा पद्धतीने देवांची मांडणी करावी। 9. देवघरात शंख असल्यास त्याचे निमुळते टोक हे दक्षिण दिशेकडेच असावे। 10. शास्त्रानुसार देवघरात शंकराची पिंड म्हणजे शिवलिंग ठेवू नये। जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढेच असावे। तसेच देवघरात एक शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे। एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे हे शास्त्रात वर्ज सांगितलेले आहे। 11. शिवलिंगाप्रमाणेच इतर देवी देवतांच्या मूर्त्या देखील छोट्या आकाराच्याच असाव्यात। जास्त मोठ्या मूर्त्या मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात, परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्या मूर्त्या श्रेष्ठ मानण्यात आलेल्या आहेत। म्हणून देवघरातील देवी देवतांच्या मूर्त्या लहान आकाराच्याच असाव्यात। 12. तुमच्या देवघरात जर देवी देवतांचे टाक असेल तर ते टाक पंचधातूचेच असावेत। 13. घरातील देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी, फोटो घरात ठेवू नये। शिवाय महादेवाची पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पिंड पितळाची ठेवली तरी चालेल। 14. घरातील देव्हाऱ्यामध्ये शनीची मूर्ती किंवा शनीचे यंत्र याची पूजा कधीही करू नये, तर शनिदेवाची पूजा घरातील देव्हाऱ्यात करता बाहेर शनी मंदिरातच करावी। 15. घरातील देवघरामध्ये मारुतीचा फोटो कधीही ठेवू नये। 16. देवघरात गायत्री देवीची पूजा करणे सुद्धा वर्ज आहे। 17. देवघरात यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत, नेहमी जमिनीशी समांतर मांडावीत। 18. वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही भंगलेल्या, तुटलेल्या किंवा तडा गेलेल्या देवी देवतांचे फोटो किंवा मूर्तीची पूजा करू नये किंवा स्थापन सुद्धा करू नये, कारण ते अशुभ मानलं जातं। इतकंच नव्हे तर तडा गेलेल्या मूर्तीची पूजा केल्याने देवी देवता नाराज होतात।
19 देवघरामध्ये एकाच देवी देवतेचे एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा अधिक फोटो नसावेत. 20 देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन आणि जपमाळ कधीही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये. 21 देवांच्या उपासनेसाठी बनलेले पूजा स्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार देवघर कधी स्टोअर रूम, बेडरूम किंवा बेसमेंट मध्ये नसावे. देवघर हे नेहमी खुल्या जागेत ईशान्य दिशांमध्ये असावे. ईशान्य दिशा ही देवघर बनवण्यासाठी अगदी उत्तम दिशा आहे. 22 घरांमधील देवघर हे कायमस्वरूपी सागवानी लाकडाचे असावे. 23 देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात कधीही धूळ साचता कामा नये. 24 आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंड्याचा गणपती कधीही ठेवू नये, कारण उजव्या सोंड्याच्या गणपतीचे शास्त्र फारच कठीण असते आणि त्याची पूजा ही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणूनच आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंड्याचा गणपती ठेवावा. 25 भरपूर लोकांचा गैरसमज आहे की महादेवाची पिंड तुळशीमध्ये असावी, पण महादेवाची पिंड तुळशीमध्ये नसून देवघरात असावी, कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो. शालिग्राम हे महाविष्णूचे प्रतीक आहे आणि त्यामुळेच तुळशीमध्ये शालिग्राम असणे शुभ मानले जाते. 26 देवघरात जर महादेवाची पिंड असेल तर त्या महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा. शिवाय महादेवाच्या पिंडी सोबत नंदी सुद्धा नसावा. फक्त महादेवाची पिंडच असावी. नंदी हा नेहमी महादेवाच्या मंदिर बाहेरच असतो, तो देवघरात नसावा. 27 शिवलिंग ठेवण्याची उत्तम दिशा ही उत्तर दिशा आहे, म्हणजेच शंकराच्या पिंडीचे म्हणजे शिवलिंगाचे निमोठे टोक हे उत्तरेकडून ठेवावे. जर तुम्ही आर्थिक अस्थिरतेने त्रस्त असाल तर शिवलिंग उत्तरामुख ठेवणे फायदेशीर मानले जाते. उत्तर दिशा ही भगवान शंकराची आवडती दिशा मानली जाते. 28 आपल्याला आपले कुलदेवता किंवा कुलदैवत माहित असणे फार गरजेचे आहे. जर माहित नसेल तर आपल्याला विविध संकटांना नेहमी तोंड द्यावे लागते. 29 आपल्या देवघरात आपल्या कुलदेवताचा एकतरी फोटो किंवा एखादी मूर्ती असणे खूपच आवश्यक आहे. 30 वास्तुशास्त्रानुसार देवघरातील वाळलेली फुलं घरात ठेवणे हे अशुभ मानलं जातं. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो, घरामध्ये नकारात्मकता निर्माण होऊ लागते आणि यामुळेच व्यक्तीच्या जीवनात आणि घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतो. त्यामुळेच देवघरातील फुले सुकताच ती फेकून द्यावीत किंवा नदीत विसर्जन करावी. 31 देवांना कधीच एका हाताने नमस्कार करू नये. 32 आपण देवघरात जो समी किंवा निरंजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र कधीही घालू नये. तेलाचा दिवा वेगळा असावा आणि तुपाचा दिवा वेगळा असावा. 33 देवघरातील समीच्या ज्योतीवर निरंजन किंवा कोणताही दिवा पेटवायचा नाही, म्हणजेच एका दिव्याने दुसरा दिवा पेटवायचा नाही. असे करणे हे खूप अशुभ मानले जाते. 34 समीमध्ये दिवा लावताना कधीही 3 वाती लावायच्या नसतात. एकतर 2 वाती लावायच्या असतात किंवा तुम्ही 1 वात लावली तरी चालते. 35 देवपूजा करताना देवांना नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थातच अनामिकेने गंध लावावा आणि आपल्या पितरांना म्हणजेच आपल्या पूर्वजांना फोटोंना अंगठा शेजारील बोटाने गंध लावावा. तसेच स्वतःला अनामिका या बोटाने कपाळावर टीका लावल्याने मनाला खूप शांती मिळते. हिंदू परंपरेनुसार अंगठ्याने तिलक लावणे हे खूप शुभ मानले जाते. शुक्र हा ग्रह अंगठ्यामध्ये राहतो. अंगठ्याने तिलक लावण्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते आणि घरात सुख समृद्धी नांदते. त्यामुळे घरातील मोठ्या मंडळींना अंगठ्याने जरूर तिलक लावावा. 36 नैवेद्याच्या ताटात किंवा पानात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू हे देखील पदार्थ वाढू नये, कारण हे सर्व पदार्थ तामसे आहेत.
अशा प्रकारचे तामसे पदार्थ देवांना चालत नाही. 36 घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल त्या ठिकाणी चमड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट हे घेऊन कधीही जाऊ नये. तसेच देवघरात पूर्वजनांचे फोटो कधीही लावू नयेत. पूर्वजनांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा ही योग्य दिशा आहे. 38 वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो देवांच्या उजव्या बाजूला ठेवावा. त्याचबरोबर तेलाचा दिवा देवांच्या डाव्या बाजूला ठेवणे हे शुभ मानले जाते. 39 देवघरातील पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवल्यास घरात वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे देवघरातील कलश नेहमी तांदळाच्या राशीवर किंवा एखाद्या प्लेटमध्ये जरूर ठेवावा. 40 घरामध्ये दररोज सकाळ आणि संध्याकाळी पूजा करणे फारच आवश्यक आहे. पूजा करताना घंटी आवश्यक वाजवावी. तसेच संपूर्ण घरात फिरून घंटानाद करावा. असे केल्याने घंटीच्या आवाजाने घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते. 41 देवघरात शंख आवश्यक ठेवावा. माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे. समुद्र मंथनात लक्ष्मी सोबत शंखही प्रकट झाला होता. देवघरात शंख स्थापित करून तिची दररोज पूजा केल्यास लक्ष्मीदेवी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती आपल्याला प्रदान करते. 42 देवघरात मोर पंख ठेवणे हे सुद्धा खूप शुभ मानले जाते. भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूपच प्रिय आहे. ते नेहमी डोक्यावर मोरपंख घालतात. घरामध्ये मोराचे पिसे ठेवणे हे खूपच शुभ मानले जाते. विशेषतः मोराचे पीस मंदिरात ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अपार आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्यामुळे देवघरात मोर पंख आवश्यक ठेवावीत. 43 हिंदू धर्मामध्ये गंगेचे पाणी हे अत्यंत शुभ मानले गेले आहे. असे म्हणतात की हे पवित्र पाणी कधीही खराब होत नाही. विशेष प्रसंगी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्यास खूप फायदा होतो. यासोबतच मंदिरात गंगाजल ठेवल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात. 44 आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची असतात, परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो, म्हणून तर शांततेत केलेले कधीही चांगले. 45 कोणी आपल्याला भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो, सापडलेले देव, तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात कधीही ठेवू नयेत. कारण आपण त्या देवांची जी काही सेवा करतो, जी काही पूजा करतो ती आपल्याला कधीही लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांनाच लागू पडते. त्यामुळे अशा देवी देवतांच्या फोटोंची किंवा मूर्ती यांची पूजा करणे टाळावे. तर अशा प्रकारे देवघरात पाळावा असे महत्त्वाचे 45 नियम आपल्याला आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहे. असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.